सगळ्यांना माझा नमस्कार. जय सेवा, जय आदिवासी, जय गोंडगोवारी. भावांनो, एक मूवी येत आहे आमच्या समाजाबद्दल, गोंडगोवारी. ते त्या काळामध्ये किंवा त्या काळामध्ये एक अत्याचार आमच्यावर झाला होता, सरकारनं केला होता, त्याच्याबद्दल एक मूवी येत आहे. मला वाटते किंवा 1 वर्ष लागते किंवा 6 महिने लागते किंवा त्या मूवीला लॉन्च व्हायला, म्हणजे मराठी चित्रपट. ते समाजाबद्दल ते कॅरेक्टर ते करत आहे, ते मुलं मुली. तर मला वाटते त्या मूवीला भरपूर समाजानं त्या मूवीला सपोर्ट करा आणि भरपूर प्रेम द्या. मला वाटते असंच आपल्या समाजाच्या बद्दल काही असं टॅलेंटेड मुलं असेल तर काहीतरी तुम्ही आपल्या समाजाबद्दल घडवा किंवा समाजाबद्दल काय चालत आपल्या समाजामध्ये ते टॅलेंट तुम्ही दाखवा आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून. तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, तो कॉपी आली आहे माझ्याकडे, ती कॉपी मी टाकत आहोत स्क्रीनवर. आणि मला कशी कला तुझ्याशी नशिबाने थट्टा केली तर बाई. आज सवलतीमुळे मी सरकारी नोकरीवर आहे, पण तू अजूनही गायचा कोठात झाडात. रडू नको. तसंही आमच्या गोंडगवारीच्या लेकरांच्या नशिबात हेच संत नाही ग, हा सगळा काळ्या डोळीच्या माणसानं केलेला कट आहे. बाबासाहेबांना कायदा दिला, पण या काळ्या डोळीच्या माणसानं या जातीचा घात केला. त्याच्यासाठीच तर माय बाप त्या नागपुराला जाऊन मेला. आणि मायासारखी कित्येक पोरं आज अनाथ झाले. तरी आम्हाला न्याय नाही का काही नाही. रडू नको, होईल सगळं ठीक. हे घे माझा पहिला पगार, याच्यात कपडे आणि चप्पल घ्यायची. काही अडचण पडलं सांग, येते मी. हो ना. मग व्हिडिओ कसा वाटला तर नक्की शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा आणि लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. ठीक आहे. जय नमस्कार, जय सेवा, जय आदिवासी, जय गोंडगोवारी भावांनो. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.